आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी जरांगे पाटील बाजारावर बसून उपोषण करणार होते, परंतु त्यांची प्रकृती जी आहे ती त्यांना कुठेतरी साथ देत नाही, त्यामुळे ते पायी येत असताना रस्त्यावरच बसून त्यांनी त्यांचं जो उपोषण आहे ते सुरू केलेलं आहे आणि जरांगे पाटील जे आहे ते या ठिकाणी येत दादा दादा तुम्ही बाजावर बसणार होता, खाली बसणार आली ना, मग आली का बाज आली आहे उपोषण करताय अरे आव्हान केलं नाकारलंच नाही कधी ते येणार, पण ते मागण्याची मान्यता पण देणार मला माहिती, पण आम्ही कधीच त्यांना नाही म्हणलेलं नाही. 10-12 मागण्या त्याची एक मागणी नवीन आहे, मात्र अनेक म्हणजे मंत्रालय पण मागच्या 7-8 मागण्यासंबंधी नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं उपोषणाला सुरुवात केलेली आहे. याच बाजावर बसून ते या ठिकाणी समाज बांधवाला देखील आवाहन करत आहे, कोणीही उन्हात थांबू नये, झाडाखाली जाऊन जाण्यासाठी देखील आवाहन त्यांच्याकडून केलं जात आहे. या ठिकाणी त्यांच्या उपोषणाला देखील सुरुवात झालेली आहे. जरांगे पाटलांचं उपोषण ठिकाणी मनोज जरांगे पाटील आता उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत. त्यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे. जरांगेंनी खरं तर आपल्या समर्थकांना, आंदोलकांना विनंती देखील केलेली आहे की उपोषण स्थळी तुम्ही थांबू नका, मात्र मोठ्या संख्येनं जरांगेंचे हे जे समर्थक आहेत ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आमच्या दादांना आम्ही भर उन्हात एकटं उपोषण करू देणार नाही अशी भूमिका त्यांचे समर्थक मांडताना पाहायला मिळत आहे. तर या रखरखत्या उन्हात आता मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी बसलेले आहेत. दरम्यान आज देखील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंची भेट घेणार आहेत. खरं तर कालच ही भेट झाली होती, मात्र मनधरणी करण्यात त्यांना कुठेतरी अपयश आलं. मात्र आजच्या भेटीत आता नेमकं काय घडणार, आजच्या भेटीनंतर जरांगे पाटील उपोषण मागे घेणार की उपोषणावर ठाम राहणार हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय अंतरवाली सराटीमधील उपोषण स्थळी. रणरणत्या उन्हात जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंची पुन्हा भेट घेणार आहेत, पुन्हा त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यांच्या मागण्या कशा प्रकारे पूर्ण करता येतील यावर विचार विनिमय होईल. स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा अशी खरं तर मागणी जरांगेंनी मांडलेली आहे. त्यावर आता सरकार सकारात्मक भूमिका घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान मनोज जरांगे मात्र उपोषणाला आजपासून बसलेले आहेत. रणरणत्या उन्हात त्या ठिकाणी कोणताही मंडप नाहीये, कोणतीही शेड नाहीये, ओपन ग्राउंडवर खरं तर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. खरं तर त्यांनी त्यांच्या समर्थकांना आवाहन केलेलं आहे की उन्हाचा पारा भरपूर आहे, तुम्ही माझ्यासोबत तिथे उपोषण स्थळी येऊ नका, मात्र आमच्या दादांना आम्ही एकटं उपोषण करू देणार नाही अशी भूमिका मांडत त्यांचे समर्थक देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मनोज जरांगे पाटील
मात्र या ठिकाणी आता उपोषणाला बसलेले आहेत. पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. तर मोठ्या प्रमाणात आता अंतरवाली सराटीत त्यांचे समर्थक देखील दाखल झालेले आहेत. सरकारकडे अनेक मागण्या आहेत मनोज जरांगे पाटलांच्या. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मेच्या आत कुणगी प्रमाणपत्र द्या अशी खरं तर मागणी होती. मात्र ती पूर्ण झाल्या कारणा नसल्यानं खरं तर मनोज जरांगे आज उपोषणाला बसलेले आहेत. सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा अशी मागणी आहे. 1994च्या धर्तीवरच हा GR काढण्याची मागणी करण्यात आली. खरं तर सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर जे सरसकट गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजेत अशीही मागणी करण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.